सर्व धनगर बांधवांचं या ठिकाणी हार्दिक आभार. आपण केलेल्या या कलेला सर्व शिवप्रेमींच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातील आणखी एक जो प्रसिद्ध आहे त्याचं या ठिकाणी लेझिम याचं प्रदर्शन या ठिकाणी सर्व तरुणी या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी 200 ढोल एक साथ वाजवत आहेत. बंटी साहेब स्वतः धनगरी ढोल वादन करताना छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त उच्चारलं तरी अंगावर शहारे येतात. नसा नसातील रक्त सळसळत आणि आपसुकच छत्रपती शिवरायांचा जयघोष आसमंतात दुमदुमतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसबा बावडा छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी. शिक्षण सम्राट आदरणीय डॉक्टर D.Y. पाटील साहेबांची जन्मभूमी. कुलपती डॉक्टर संजय D. पाटील साहेबांची जन्मभूमी. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील तेजस्वी नाव आमदार सतेज D. पाटील यांची जन्मभूमी. आमदार ऋतुराज संजय पाटील यांची जन्मभूमी. जॉकी पांडुरंग खाडे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जॉकी तसेच कित्येक कर्तबगार शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, शासकीय अधिकारी, खेळाडू, कलाकार आणि विचारवंतांची हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी. वीरगती प्राप्त शहीद जयसिंग भोसले, शहीद दिगंबर उल्पे आणि कैलासवासी श्रीकांत पाटील यांची ही शौर्य भूमी. छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेला पहिला राजाराम साखर कारखाना, देशातील पहिला कोल्हापूर पद्धतीचा राजाराम बंधारा आणि संपूर्ण आशिया खंडातील अग्रगण्य अशी श्रीराम सेवा संस्था हा आपल्या सर्वांचा अभिमान आणि आपल्या या गावाचा गौरव होय. आणि याच ऐतिहासिक भूमीमध्ये आता साकारतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जगामधील पहिलाच एक आदर्श बहुशस्त्रधारी पुतळा. आम्हा समस्त शिवभक्तांना याचा सार्थ अभिमान आहे आणि या ऐतिहासिक आनंदोत्सवाच्या प्रित्यर्थ आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित तब्बल 2001 कलाकारांचा सहभाग असलेला जगाच्या इतिहासातील पहिलाच भव्य महानाट्याचा महाप्रयोग कर्मयोगी. हर घर 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 छत्रपती शिवाजी महाराज. अरे हान त्याला सावकर मारू नका सावकर. हो नका. बोल, माझ्या दिलेल्या पैशाचं काय करणार आहेस तू? बोल, परत कधी देणार? नका नका मारू नका मला. तुमचं पैक माघारी देतो पण अजून येळ द्या. वाईट मला येळ द्या. सावकर पाया पडतो तुमच्या. अरे अजून किती वेळ द्यायचा? 2 वर्ष झालीत. बोल, माझं पैक परत कधी देणार ते? अरे बघताय का हे? मारायला मारा आणखी. चांगलं फटकून सोडा.
तेव्हा समजेल माझे पैसे परत दिले नाही तर काय परिणाम होत्यात ते. ओ सावकार नका मारू, सावकार मारू नका. तुझ्या पाया पडतो. हे मत राजे. राम राम घ्यावा राजे. आंबेरराव, जी राजे. हे आम्ही काय पाहतोय आणि हे काय चाललंय स्वराज्यात? राजे, यानं आमचं 2 वर्ष झालं पैसे घेतलेत पण माघार द्यायचं नावच काढत नाही. राजे, ना मुद्दल देतोय ना व्याज. विचारलं तर टाळाटाळ करतोय राजे. नाही राजे, मी टाळाटाळ नाही करत राजे, पण आता पैका नाही माझ्यापाशी म्हणून पाया पडायला लागलोय सावकारांच्या. आंबेरराव, काय आहे हे? काय चाललंय? हा म्या बघून घेतो. आंबेरराव, जी राजे. आपल्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांचं हित जपा, मग त्यासाठी कोणतीही पद्धत अवलंबा, पण शेतकऱ्यासाठी हे स्वराज्य हे ध्यानात घ्या. जी राजे. मी काय बी केलेलं नाही, पण माझ्याकडे पैक नाही. तो काय रे, शेतकरी आहेस नव, मग पैशाचं काय केलंस? का परत करत नाही त्यांचं पैसे? यासनी पैसे द्यायला माझ्यापाशी नाहीत हो राजे. राज, माफ करा मासनी. यात आमच्या धन्याची काय बी चूक नाही बघा. अव आमच्यावर येळच तशी आलती. मोठ्या लेकीचं लगीन ठरलं आणि हुंड्या पै होत नव्हतं ते सारं पैक संपलं. कारभारी सांगते ते अक्षय खरं आहे राजे. पोरीचा संसार फुलावा, सुखाचा व्हावा, एवढी एकच आज बाळगली पोरीच्या बापानं. यात काय चुकलं आमच्या धन्याचं? माऊली, तुम्ही रडणं थांबवा. हे कारण आहे तर मग हात कसं पाय जोडतोस रे? अरे शेतकरी हाय, शेतकरी. या हातात हिळा धरायचा, कोयता घ्यायचा, खुरप धरायचं. अरे हे शेतकऱ्याचा हात आहे. या जगाचा पोशिंदा आहेस तू. आणि जर तुझ्यावर कोणी अन्याय करत असेल तर हे हात तोडायची मी तुझ्या धमक आहे, कळलं का? तू रडत बसलायस होय? माझं शिवारभर पीक पाणी आलं. यांचं पैसे मी लगुलग परत देतो राजे. बघितला राज, यानं पूर्वीच्या लग्नावर पैसे उडवलं आणि आम्हाला 2-2 वर्ष पैसे देणार नाही म्हणतोय. हो सावकार, तोंड सांभाळा. पोरीच्या संसार सुखाचा करण्यासाठीच शेतकरी रात्रंदिवस जगतो या. आणि खबरदार, पुन्हा असली भाषा आली तर आता या असल्या सावकारांच्या वर जालीम उपाय करायला पाहिजे. होय राज? आंबेरराव, मग वाट कशाची पाहताय? उपाय कितीही कठोर असू द्यात, माझा शेतकरी सुखावला पाहिजे. या जगाच्या पोशिंद्याला कोणताही त्रास होता कामा नये. या सावकाराला ताब्यात घ्या. जी राज. याचा न्याय निवाडा आजच होईल. राज, अन्याय नको आमच्यावर. हो सावकार, राज, घ्या या सावकाराला ताब्यात. शेतकरी हायस, शेतकरी राजा आहेस तू. शेतकरी राजासारखा वाट. राज, धन्य झालं बघा आम्ही. आपणच आम्हा गरीबाचं माय बाप. तर मंडळी, इथूनच पुढं ऐन जिनसी पद्धत जन्माला आली, ज्यामध्ये शेतकऱ्याचं हित जोपासलं होतं. शेतकऱ्याला नगद न देता त्याच्या शेतीसाठी बी बियाणं, बैलजोडी, नांगर हे सर्व देण्याची या ऐन जिनसी पद्धतीमध्ये तरतूद केलेली होती. त्याच्या पीक पाण्यातून मग हे घेतलेलं कर्ज माघारी फेडून घेतलं जात असे. शिवाजी राजांच्या रयतेच्या या हिताच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण रयत आणि शेतकरी वर्ग सुखावला गेला. पडत रवा रवा
धाडा मेवा दळण दळीते बाई दळीतानंदा माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद माझ्या ग मांडीवर बाई झोपला माझी ओळीदा माझ्या जिजा गवाईला जिनदी सदा कविला सोनियाचा दुसरी माझी ओळीदा माझा शिवाय केलं राज्य पृथ्वीच करील बाळ माझा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये चैतन्याची लाट उसळत होती. यवनांच्या भ्याड आक्रमणांना तोंड देणारा आपला हा राजा आपल्या बाया बापड्या गुराढोरांचा शेत जमिनीचा रक्षण करता हाच स्वतः आपल्या सोबत आहे हीच विश्वासार्हता संपूर्ण मुलुकभर पसरली होती. आणि म्हणूनच आपला बळीराजा सुखावला होता. अगदी निर्भीडपणे मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता आपल्या वाड्या वस्त्यांवर तो स्थिरावत होता. सुखाचे 4 घास आनंदाने खाऊ लागला होता. मावळ जाग झालं कांबळ फुटलं भगवजी मावळ जाग झालं कांबळ फुटलं भगवजी गुलामी अंधार फिर सूर्य शिवबा उडवली
18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून या सर्वांच्या मध्ये एकीची भावना निर्माण करताना, राज्य करताना, स्वराज्य निर्माण करताना, आपल्या शिवबाला पाहताना आऊसाहेब जिजाऊंना मनापासून अभिमान वाटायचा. आपल्या शिवबाचं प्रत्येक पाऊल हे स्वराज्यासाठी, आपल्या गोरगरीब जनतेसाठीच आहे याचा आऊसाहेबांना पुरता विश्वास होता. आणि म्हणूनच आऊसाहेब मनोमन सुखावत होत्या. कोणत्याही कार्यक्रमांमध्ये, मग तो धार्मिक असो वा कोणताही, आपल्या सोबत रात्रंदिवस लढणाऱ्या मावळ्यांना, कष्टकऱ्यांना यामध्ये सामील करून घ्यावं, त्यांच्यामध्ये आनंद वाटावा, त्यांना त्यांचा मान मिळवून द्यावा, यामध्ये शिवबांना आनंद वाटत असे. प्रसंगी कोणत्याही अनिष्ट जुन्या पुराण्या प्रथांना ते कडाडून विरोध करू लागले. राम राम. राम राम साईनाथ, या. कसे आहात? जी राज, समजा ठीक आहे की. ठीक आहे, घ्या घ्या, देवीचं दर्शन घ्या. आणि साईनाथ, पालखीला देखील खांदा द्या. का? काय झालं? राज, नगर आम्ही हा इथे ठीक आहे. एवढं घाबरायला काय झालं? आई राज, आमच्याकडं पाहत होईल. महाराज, अहो यांच्या पालखीच्या स्पर्शाने आणि सावलीने देखील विघ्न येतील, मूर्ती भंग पावेल. अहो विश्वनाथ भट, काय बोलताय आपण? या माणसांच्या सावलीने मूर्ती भंग पावेल? यांच्या सावलीमध्ये एवढी शक्ती येतं? अहो मग अफजल खानाने देवळं आणि मूर्त्या फोडायला हातोड्यांचा वापर कशाला केला असता? यांच्या सावलीचाच त्यांनी वापर केला असता तर बरं झालं असतं की. विश्वनाथ भट, आपण ज्ञानी आहात. अहो उन्हातान्हात रात्रंदिवस एक एक दगड घडवणारी ही माणसं, ही मंदिरं कोणी बांधली? हे दगड कोणी घडवले? आणि या दगडातल्या मूर्तीला आकार कोणी दिला हो? या स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडलेलं चालतं. अहो मूर्ती बनवताना हजारदा या मूर्तीला यांचा स्पर्श झालाय. त्यांच्या सावल्या या मूर्तीवर हजारदा पडल्या. त्यावेळेला मूर्ती भंग नाही पावली. पण महाराज, आपण आत्ताच या मूर्तीला मंत्रानं शुचिरभूत केले, पवित्र केले आणि मग पालखी काढली आहे. काय म्हणालात विश्वनाथ भट? मंत्रोच्चाराने पवित्र केले? विश्वनाथ भट, अहो शिवबांच्या बरोबरीनं लढणारे, खांद्याला खांदा देऊन रात्रंदिवस लढणारे हे 18 पगड जातीचे मावळे, यांच्या सोबत आणि यांच्या जीवावरच शिवबांनी हे स्वराज्य उभं केलं आहे. हे राज्य रयतेचे आहे. 18 पगड जातींनी घाम आणि रक्त सांडून उभं केलेलं स्वराज्य हे. त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला आम्ही थारा देणार नाही. म्हणूनच आमच्या सैन्याला आम्ही मावळा म्हणतो. या स्वराज्यामध्ये स्वातंत्र्याबरोबरच समानता देखील हवी. अस्पृश्यता या विचारांनी हा समाज विभागला जातोय. आम्हाला आणि आऊसाहेबांना असं स्वराज्य हवंय जिथं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र हातात हात घालून, गळ्यात गळे घालून सर्व सुख दुःखांमध्ये एकत्र राहतील आणि एकत्र आनंदाने नांदतील. या साईनाथ, या आणि पालखीला खांदा द्या.
शिवाजी महाराजांचा विजयी वारू चौफेर उधळत असतानाच आपल्या रयतेच्या कल्याणासाठी पैशांची होणारी चणचण महाराजांना पदोपदी जाणवत होती। याची तजवीज करणं आता गरजेचं झालं होतं। महाराजांचं विचार चक्र वेगानं चालू लागलं। शेजारच्या सुरतेमधील काही फितूर व्यापाऱ्यांचं धन लुटून आणावं लागेल, काही ठिकाणी खंडणी वाढवावी लागेल, हा विचार पक्का झाला आणि मग ठरलं सुरतेच्या लुटीची मोहीम। पण मोहीम आखताना देखील महाराजांचा शिरस्ता ठरलेलाच होता। मुलूक परका, माणसं परकी म्हणून कोणीही आपल्या बाया बापड्यांची अब्रू नाचवली असली तरी आपण वाईट हेतून त्यांच्याशी वागायचं नाही। परमुलखामध्ये गोरगरीब बाया बापड्यांना आपण कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही। असं जर कोणाकडून झालेलं आढळलं तर असा गुन्हा करणाऱ्याचं जागच्या जागी शिर धडावेगळं केलं जाईल, त्याचा तिथल्या तिथे चौरंगा केला जाईल। महाराजांचा हा सक्त आदेश सर्वांना होता। याच वेळी तिथले व्यापारी मोहनदास पारेख यांनी धर्मशाळा उभ्या केल्या होत्या, मंदिरं बांधली होती, गोरगरीब जनतेसाठी अन्नछत्र स्थापन केली होती, वेळ प्रसंगी मदत केली होती। त्या मोहनदास पारेख यांच्या पत्नी आणि 2 मुलांच्या घरावर महाराजांनी स्वतःचे पहारे उभे केले, पहारेकरी नेमून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण केलं। हीच तर होती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। शत्रूसाठी शत्रुत्व आणि मित्रासाठी मित्रत्व। आणि त्यानंतर मग सुरत लुटून परत येत असताना झालेली ही विलक्षण लढाई। इखलास खान जी हुजूर, ये मराठे किस मिट्टी के बने हैं? ये सल्तनत में भी रुकते नहीं, थकते नहीं। अरे इन्हें स्वराज की आस में भूख भी नहीं लगती। वाह वाह शिवाजी, कैसे कैसे सिपाही बनाए आपने, वाह। हुजूर आपने सही बोला, ये स्वराज के रक्षक पराई औरत का भी सम्मान करते हैं। पराई औरत का सम्मान करने वाला वो शिवा, और ये शिवा के सारे आदमी हैं, कैसे थकेंगे? ठीक कहा आपने। हुजूर स्वराज के लिए जान की भी परवाह नहीं करते हैं ये मरहट्टे। हुजूर शिवा आ गया। क्या? शिवा आ गया, शिवा की सेना आ गई, देखिए। सिपाहियों
महाराजांच्या स्वराज्य निर्माणाच्या संकल्पनेत एकदा एक आध्यात्मिक प्रसंग देखील आला. बऱ्याचदा आपल्याला नेमकं काय हवं हे महाराजांना थोडंसं संभ्रमित करत होतं. संत तुकाराम महाराजांच्या एका कीर्तनामध्ये वैराग्य, धर्म, मोक्ष या विचारांनी महाराज मग्न झाले. शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये झालेला बदल आऊसाहेबांनी नेमका हेरला. आऊसाहेब यामुळे चिंतित झाल्या. आपलं हे अंतर्मुख राहणं, शांत राहणं आम्हाला एका वादळापूर्वीची भयान शांतता जाणवते. आऊसाहेब, आपण आम्हा सोबत असल्यावर या सृष्टीवरील कोणत्याही वादळाला आपली दिशा बदलावी लागेल. शिवबाराजे, आपल्याकडे पाहिल्यावरच आपल्या मनात चालू असलेला गोंधळ, आपल्या मनात चाललेली घालमेल आम्ही मनोमन ओळखतो. आऊसाहेब, आम्ही ते जाणतो. काही मनातल्या गोष्टी बोलायच्या आधीच आपण त्या हेरता. आपल्यापासून आम्ही काही लपवून ठेवू शकू? राजे, या गोरगरीब जनतेचे आपणच छत्र आहात. आऊसाहेब, आम्हालाही कधी कधी आपण लहानपणी सांगितलेल्या रामकृष्णांच्या गोष्टी लहान व्हावं आणि पुन्हा पुन्हा ऐकाव्यात असं वाटत असतं. राजे, आता आपण या लहानपणीच्या शौर्य गाथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर सिद्धीस नेण्यासाठी सामर्थ्यवान व्हावे हेच आम्हाला पाहावयाचे आहे. आऊसाहेब, शिवबाराजे, आई जगदंबा आपल्या मनामध्ये दाटलेल्या या विचारांच्या दाट ढगांना दूर करू दे हेच आई जगदंबे चरणी आम्ही साकडं घालतो आहोत. राजे, या आपणही आता थोडी विश्रांती घ्यावी. महाराजांच्या या स्वराज्य निर्माणाच्या संकल्पनेत एका कीर्तनामुळे एवढा फरक पडलेला आहे. त्यांनी मनोमन जाणलं की ही तर जगद्गुरु संत तुकोबारायांची कीर्तन किमया असावी. त्यांनी मग तडक तुकोबारायांना निरोप धाडला. आपल्या कीर्तनाच्या प्रभावाने जर मोक्षाची, वैराग्याची भावना शिवबांच्या मनात निर्माण होत असेल तर मग आपणच त्यांना त्यांच्या क्षात्र धर्माची, क्षत्रिय धर्माची आठवण करून क्षत्रिय धर्म पालनाची आज्ञा करावी. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. जया अंगी देवा,
तया यातना कठीण. आपणास आम्ही नमस्कार करतो. पांडुरंग हरी रामकृष्ण हरी. राजे, आपणास दीर्घायुष्य लाभो. विजयी भव. रामकृष्ण हरी. शिवबा, आपण राजे. आमच्या कीर्तनाच्या प्रभावाने आपण आपला क्षत्रिय धर्म विसरू नये. राजे, सूर्याने जर उगवणं बंद केलं, प्रकाश देणं बंद केलं, उष्णताच देणं थांबवलं तर काय होईल? ही संपूर्ण सृष्टी संपून जाईल. होय ना राजे. जर सूर्याने त्याचं कर्म धर्म नाही सांभाळला तर सारी सृष्टी संपेल असं आपलं म्हणणं असेल तर आम्ही म्हणतो आपण आपला क्षत्रिय धर्म सांभाळणं हे आपलं कर्तव्यच आहे. या रयतेच्या कल्याणासाठी आपण ते करावं. कित्येक युगानंतर एखादा युग प्रवर्तक जन्म घेतो, युग पुरुष जन्म घेतो. तो त्याच्या कर्मयोगानेच आणि कर्म करण्यासाठीच. पांडुरंग हरी रामकृष्ण हरी. राजे, राजकारण असो वा धर्मकारण, सार काही या समाजाच्या कल्याणाकरिताच असतं. आम्ही भक्ती मार्गाने हा जागर करीत आहोत आणि आपण क्षत्रिय धर्माचे पालन करून शक्ती मार्गाचा अवलंब करावा. या गोर गरीब बाया बापड्यांच्या वरील अन्याय अत्याचार थांबवणं हे प्रथम कर्तव्य आहे आपलं. आणि या जनमानसांच्या डोईवर तुम्ही सुखाचे छत्र धरणं हे आपलं कार्य आपल्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाईल. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. राजे, आपण आपल्या हाती समशेर घ्यावी, तलवार घ्यावी. या लोकमानसाला आपला सूर्यासम चैतन्याचा प्रकाश द्यावा. जनकल्याण साधावे, क्षत्रिय धर्माचे पालन करावे. यातच आपल्या स्वराज्याचे कल्याण होईल. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. पांडुरंग. मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया, ऐसा भक्तिवेद काय, रंग बेगडीचा न्यारा. पांडुरंग पांडुरंग. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. शास्त्र पारंगत, न्याय कीर्ती धुरंधर, पुराणी भूषण, बहुजन उद्धारक, कीर्तिवंत
जगद्गुरु संत तुकोबारायांची आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची ही अद्भुत भेट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढील जीवनाच्या प्रवासाला एक मार्गदर्शन देणारीच ठरली. आणि मग इथूनच पुढे कुंडली स्वराज्याची संकल्पना रूढ होत गेली, साकार होऊ लागली. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे हजारो गुण हजारो सूर्यांसारखे चमकू लागले. आणि याच हजारो गुणांच्या मुळे 350 वर्ष झाली तरी आपण आपल्या प्रत्येकाच्या तनमनामध्ये, नसानसामध्ये, श्वासामध्ये, हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सामावून घेतलेला आहे. म्हणूनच छत्रपती शिवरायांचा एक एक गुण आठवावा लागेल, वाचावा लागेल, अंगीकारावा लागेल. आणि हो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक शिवबान निर्माण करावा लागेल. प्रत्येकाच्या घरामध्ये शिवबान निर्माण करावा लागेल. हे हजारो शिवबांचे विचारच या खऱ्या स्वराज्याला पुन्हा पुन्हा उभारी देतील, पुन्हा पुन्हा सांभाळतील. चला तर मग आज शपथ घेऊया या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताच्या बलिदानानं निर्माण केलेला हे समतेचा मंत्र देणारं स्वराज्य सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी आता तुमची आमची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की